महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं, हा जो सनया ढाबा आहे, या ठिकाणी नेहमी हे जे खड्डे पडलेले, हा कॉन्क्रीटचा, सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता आहे का, हा एक सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण नुकताच 600 कोटी रुपये खर्च करून शासनाने हा रस्ता बनवलाय, पण ह्या ठेकेदाराकडे खरं तर या ठिकाणी जे गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझ्यासोबत काही या ठिकाणी दररोज प्रवास करणारे प्रवासी आहेत। सर, काय नाव आपलं आणि कुठे चाललेला आहात? माझं नाव विघ्नेश कुलकर्णी आहे। मी मिरर रोडला कामाला जातो। आज मी डेली बघता इकडे कदाचित ना डेली ट्रॅफिक असतो, असा ट्रॅफिक असतो ना, एवढा ट्रॅफिक, आम्ही रॉंग वेनी जातो डेली। आज भरपूर काय ते खड्डे, आणि तिकडे इकडचा खड्डा नाही आहे मोस्टली, कदाचित पुढे पण आहे आपला खड्डा। असा खड्डा आहे ना, म्हणजे त्या मध्ये ना म्हणजे खोदलेलं जातं। आता त्यांना सिमेंट टाकून भरून त्यांना हे केलेलं आहे मोस्टली। आणि हा डेलीचा हे प्रवास मला आवडत नाही, कारण की 6 कोटीचा रोड आहे, ते म्हणतात ते आपल्या पैशातून जातात। ते तुम्ही कशाला काय करतात मला सांगा ना, कुठे पैसे टाकले आणि आपल्या पैशामध्ये कुठे काय काय होतो। आणि भरपूर माझा मित्र पण ट्रॅव्हल करतो, त्याचं नाव प्रदीप म्हणून, आम्ही डेली ट्रॅव्हल करतो। डेली आमच्या गाडीचा मेंटेनन्स पण नाही, काय नाही, आणि ॲम्ब्युलन्स अशा अडकून जातात ना इकडे। तुम्ही काल, मी 1 आठवड्यापासून ट्रॅफिक असतो, आज ट्रॅफिक नाहीये। तुम्ही काल यायची होती इकडे, एवढा ट्रॅफिक। कारण आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचा दौरा फिक्स झाला होता, मात्र काही कारणास्तव तो रद्द झाला। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक चांगली का नाही येतं ते, कारण की तुपटीचा रस्ता आहे, राईट। तुपटीच्या रस्त्यामध्ये कसं येणार? अरे मोठे लोक लक्झरी म्हणजे मर्सिडीज, BMW लक्झरी गाडीमध्ये फिरतात आहे, आणि आम्ही काय लोकल माणूस कुठून फिरायचं? आणि आपल्याकडे टॅक्स भरतात, सगळे घेतात। म्हणून मी हे सांगतो, प्लीज करायची आधी ना तुम्ही आधी हे करा, नंतर तुम्ही टोल भरा। आम्ही ते लोक आता चेकनाका टोल इकडे येतात ना, फाउंटनच्या इकडे ना, तरी पण ना तुम्ही एकदम हे व्हा, अटल व्हा, कारण की आपल्याला भरपूर इश्यूज होतात। तुम्ही आता सत्य झालं नाही तर कधीच नाही। तुम्ही काय सांगा, आप कहाँ से कहाँ प्रवास कर रहे हैं, और ये जो कल की जो घटना हुई है, एक बच्चे की जान गई है, इसको किसको जिम्मेदार ठहराते हैं? गवर्नमेंट, यहाँ के जो ठेकेदार है उन्हें, क्योंकि जो रोड का कॉन्ट्रैक्ट पास हुआ था उसके अकॉर्डिंग ये बना नहीं है। इतने सारे खड्डे हैं इसके अंदर, इतने सारे। हमारी गाड़ियाँ डेली मेंटेनेंस, मतलब अगर देखा जाए तो टिल नालासोपारा टू मीरा रोड आने में हमें जो आधे घंटे पौने घंटे लगते हैं बाइक से, बाय रोड। अभी इस टाइम का सिचुएशन ये है कि हम मोटा मोटा पकड़े चलिए कि 1.5 घंटे 2 घंटे 2.5 घंटे, वो भी हम रॉन्ग साइड से आते हैं। बहुत ज्यादा ट्रैफिक का इशू हो रहा है। जान पे खेल कर आपको काम पे जाना पड़ता है। क्या करें, हमारी सैलरी डिडक्ट होगी ना, कंपनी तो वो देखेगी नहीं, वो तो टाइमिंग देखते हैं ना, तो हमें पहुंचना पड़ता है। क्या आपको लगता है ये जो जिनकी जाने गई है, उनको जो मुआवजा देना चाहिए वो कहाँ से देना चाहिए, और किनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए? इन ठेकेदारों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए, बिकॉज उन्होंने, गवर्नमेंट ने हालांकि पास तो किया था अमाउंट, लेकिन ये यहाँ के जो भ्रष्ट ठेकेदार हैं उन्होंने जो अपना काम प्रॉपर नहीं किया, उसकी वजह से नॉर्मल पब्लिक, आम जनता को बहुत ज्यादा प्रॉब्लम फेस करनी पड़ रही है आज के टाइम पे। या ठिकाणी ठेकेदारांच्या जो निकृष्ट दर्जाचं काम केलंय, त्यामुळे लोकांनाच नव्हे तर जनतेला सुद्धा त्रास सहन करावा लागतोय। आणि या ठेकेदारांवर खरोखर कारवाई करायला पाहिजे, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं या प्रवाशांचं म्हणणं आहे। आता शासन या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकतं का, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करते का, हे आता पाहावं लागेल। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई।